नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। नीट पेपर फुटी विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार। 26 जुलैला विद्यार्थ्यांसोबत मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन। विद्यार्थी आंदोलनातून ठाकरे बंधूंचा अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। विद्यार्थ्यांच्या आंदोलनास राजकीय रंग दिला जातोय। संजय शिरसाट यांचा ठाकरे राहुल गांधीसह विरोधकांवर निशाणा। आणि सरकारने म्हटले कॉकरोच पार्टीला 4 वेळा चर्चेला बोलावले। सीजेपीने म्हटले चर्चा करायची असेल तर सरकारने जंतर मंतरवर यावे। उद्या देशव्यापी आंदोलनाची घोषणा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ला प्रकरणाचा निषेध म्हणून आज दिनांक 23 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। वंचित बहुजन आघाडीच्या या बंदला बीड शहरासह उर्वरित जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला। व्यापाऱ्यांकडून बाजारपेठा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्या होत्या, तर वंचितच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी बीड शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या नगर रोड, सुभाष रोड या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी फेरी काढत बंदचे आवाहन केले। त्याला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती। दिल्लीच्या जंतर मंतर येथील आंदोलनावर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी आज दिनांक 23 जुलै 2026 रोजी बीड जिल्ह्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी बीडच्या वतीने अंबाजोगाई, परळी, माजलगाव, सिरसाळा, धारूर येथे निदर्शने करण्यात आली। तर वंचित बहुजन आघाडीतर्फे आज देण्यात आलेल्या बंदच्या हाकेला किल्ले धारूर शहरात अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला। युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। आज दिनांक 23 जुलै 2026 रोजी मुंबई येथे संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या भामचंद्र तपस्थली संदर्भात इस्कॉन टेम्पल खारघर येथे एक पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधनाभूमीसाठी सकारात्मक निर्णय न घेतल्यास वारकरी हे पंढरपूर येथे धरणे आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला। या पत्रकार परिषदेसाठी संत संरक्षण समितीचे सर्वेसर्वा तुकया भक्त मधुसूदन पाटील महाराज, इस्कॉन टेम्पलचे चैतन्य दास प्रभूजी, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप, कार्याध्यक्ष माधवीताई माने, मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे बब्रुवान शेंडगे पाटील, मराठवाडा आध्यात्मिक आघाडीचे रामभाऊ मोहिते पाटील, महासंघाचे महेश सावंत, संत सेवक सागर कदम, सागर थोरात तसेच संत महंत यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश विघ्ने यांचे पथक हे केज पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील आरोपीचा केज उपविभागात शोध घेत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की काही दिवसांपूर्वी प्रकाश उर्फ गुड्या काळे राहणार मोहा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव याने त्याच्या मित्रांसह एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने धारूर येथे रात्रीच्या वेळी जाऊन 10 शेळ्या आणल्या होत्या व त्या काही दिवसांपूर्वीच विक्री केल्या आहेत। तसेच 2 दिवसांपूर्वी केज येथून कॉपर वायर चोरी केले आहे व ते वायर आज विक्री करण्यासाठी कळंब येथे जाणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच पीएसआय महेश विघ्ने यांचे पथक मोहा गावच्या दिशेने रवाना झाले असता कुलस्वामिनी हॉटेलपासून मोहा गावात जाणाऱ्या रस्त्याने एक पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये प्रकाश उर्फ गुड्या शहाजी काळे, शहाजी शेषराव पवार, संतोष बारीकराव शिंदे, महेश शिवाजी पवार, अशोक हिम्मत शिंदे हे सर्व राहणार मोहा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव आणि दिनेश नागनाथ काळे राहणार कुर्णेनगर, तालुका जिल्हा धाराशिव हे मिळून आले। यातील 2 आरोपी पोलिसांना पाहताच पळून जाण्यात यशस्वी झाले, तर यापैकी प्रकाश उर्फ गुड्या यास शेळी चोरी व कॉपर चोरीबाबत विचारणा केली असता त्याने धारूर तालुक्यातील आडस येथे जाऊन रात्रीच्या वेळेला त्याच्या साथीदारांसह आखाड्यातील झोपलेल्या इस्मास जबर मारहाण करून 12 शेळ्या चोरी केल्या होत्या। तसेच
केजच्या कानडीमाळी व मसाजोग येथील सोलार प्लांटमधून अर्थिंग रॉड व वायर चोरी केले होते। तसेच त्याने येळमघाट येथे घरफोडी केल्याचेही कबूल केले। त्याच्या ताब्यातून गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यारे व वाहन यासह एकूण 6,79,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच आरोपीकडून पोलीस स्टेशन धारूर, नेकनूर, केज आणि कळंब येथे नोंद गुन्हे देखील उघडकीस आणण्यात बीड एलसीबी पथकाला यश मिळाले आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, DYSP श्री वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे PI श्री शिवाजी बंटेवाड, PSI महेश विघ्ने, घोडके, पठाण, गीते, शेलार, खांडेकर, यादव, सुरवसे, महिला पोलीस मुंडे आणि मराडे यांनी मिळून केली। आणि आता बातमी भीषण अपघाताची। केज शहरात आपल्या शेतीसाठी खत घेऊन जाण्यासाठी आलेल्या एका तरण्या बांड शेतकरी दुचाकी स्लिप होऊन हायवाच्या मागील चाकाखाली आल्याने चिरडून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी सकाळी घडली। नितीन आदिनाथ चाटे वय 35 वर्षे राहणार तांबवा तालुका केज हे आज सकाळी खत घेऊन जाण्यासाठी केज शहरात आले होते। यावेळी त्यांच्या पुढेच धारूरकडून खडी घेऊन येणारा हायवा क्रमांक MH44EU 9971 हा पुढे चालत होता, तर नितीन चाटे हे आपल्या दुचाकीवरून चालले होते। केज शहरातील भवानी चौकात दोन्ही वाहने आले असता दुचाकीस्वार चाटे हे हायवाला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांची दुचाकी अचानक स्लिप झाली आणि चाटे हे हायवाच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला। हा अपघात एवढा भीषण होता की मयताचे शरीर हे पूर्णपणे छिन्न विछिन्न झाले होते। तर घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला। तर या घटनेमुळे तांबवा परिसरात शोककळा पसरली आहे। परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने 20% अध्यात्म आणि 80% समाजाची व निसर्गाची सेवा या परमपूज्य गुरु माऊलींनी शिकवलेल्या तत्वानुसार श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित भाग्यनगर सेवा केंद्र बीड येथे आज गुरुवार दिनांक 23/7/2026 रोजी सेवेकऱ्यांना त्यांच्या घराच्या आवारात, परिसरात तसेच शेताच्या बांधावर लावण्यासाठी भारतीय मूळ देशी झाडांचे वाटप करण्यात आले। तर वृक्षवल्ली अम्मा सोयरे बा वनचेरे जगद्गुरु तुकोबा रायांच्या या ओळीप्रमाणे आपणही आपल्या परिसरात, गावात व शेतावर वृक्ष लागवड व संवर्धन करून परमपूज्य गुरु माऊलींच्या वृक्ष लागवड या संकल्पनेस पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सहभाग नोंदवून आपली सेवा गुरु माऊलींच्या चरणी अर्पण करावे असे आवाहन भाग्यनगर सेवा केंद्र बीडच्या वतीने करण्यात आले आहे। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।